जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांचा दक्षिण गडचिरोलीचा दौरा, महामार्ग, पर्यटन आणि रोजगारावर चर्चा। जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी दक्षिण गडचिरोलीचा दौरा करत विविध विकास कामांचा आढावा घेतला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ ताटीकोंडा यांच्यासोबत परिसरातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। आलापल्ली ते पाटाकुडम राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत यावेळी विशेष चर्चा झाली। या महामार्गाचे काम मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती देण्यात आली। दरम्यान महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्पलाही जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली। पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली। तसेच स्थानिक नागरिकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही उपाययोजनांवर विचारविनिमय करण्यात आला। यावेळी उपवननिरीक्षक नवकिशोर रेड्डी, उपविभागीय वन अधिकारी विष्णुवर्धन रेड्डी, उपविभागीय अधिकारी पिसाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत सालोडकर, उपविभागीय अभियंता RK पालेरवाला यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, स्थानिक नागरिक आणि पर्यटक उपस्थित होते। दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी हत्ती फळे खाऊ घालत पर्यटकांशी संवाद साधला। टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी सिरोंचा प्रतिनिधी जावेद खान यांचा रिपोर्ट।